हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। विधानसभेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची महत्त्वाची भूमिका। महाविकास आघाडीच आमचा चेहरा हे पवारांचं वक्तव्य योग्य। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या। संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा कुर्सी का। शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प। लोकसभेप्रमाणेच विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। सध्या शिंदेंच्या नेतृत्वामध्ये विधानसभा निवडणूक लढणार। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं दिल्लीला पाठवली। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीमधून येईल असं वाटतं। विधान परिषदेमध्ये भाजपचा सभापती असावा, बावनकुळे यांचं मत। पुण्यामध्ये 5व्या दिवशी बुलडोझर कारवाई। कोंढवा परिसरामध्ये पब, बार आणि हॉटेलचा अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। 10 वर्ष काय झोपा काढत होतात का? बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण। शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर या वक्तव्याला उत्तर। राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान। अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊतांचं वक्तव्य। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपत जाणार। पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता। महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा। विधान परिषदेच्या जागांसाठी अजित पवार गटामध्ये इच्छुकांची गर्दी वाढली। अजित पवारांची आज विधिमंडळातील आमदारांसोबत बैठक। लातूर नीट प्रकरणामध्ये आरोपी इरण्णाचा मोबाईलचा सीडीआर तपास यंत्रणांच्या हाती। संशयास्पद मोबाईल क्रमांकाचा शोध घेत इतर आरोपींचा शोध घेतला जाणार। एनटीए कडून यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर। 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येईल। नीट परीक्षा रद्द करा, 12वीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश द्या। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिनसह 8 मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीमधून प्रस्थान होणार। इंद्रायणी घाट परिसरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी। पुण्यातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद राहतील। छत्रपती संभाजीनगरमधील अडगावमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक। दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त। सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। उजनी धरणाची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। मराठवाड्यामधील अनेक भागामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। धरणातील पाणीसाठा घटला। मराठवाड्याला पाणी टंचाईचं संकट। पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि CSMT ते पनवेल असा ब्लॉक असेल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।